ठरलं तर मग या मालिकेच्या 19 मेच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. कल्पना अर्जुनला सांगत असते, तुला इतकं स्वप्न कसं पडलं की सायली तुला सोडून चालली आहे म्हणून. कारण अर्जुन स्वप्नामध्ये सायली सोडून जाऊ नका, सायली सोडून जाऊ नका असं म्हणत असतो. मग तितक्यात सायली येते. कल्पना म्हणते, सायली माझ्या मुलाच्या सोबत 24 तास राहायचं आहेस तू. त्याला सोडून गेलीस ना तर गाठ माझ्याशी आहे. सायली विचार करते, सर आता कसं मी तुमच्यासोबत राहणार आहे अर्जुन सर. म्हणजे आई मला सांगतायत 24 तास सोबत राहा. इनमीन या घरातले 48 तास पण माझ्याकडे नाही आहेत. 48 तासामध्ये मी हे घर सोडून निघून जाणार आहे. आणि अर्जुन विचार करतो, मम्मा तुझं म्हणणं कसं खरं होईल हेच करण्याचा मी प्रयत्न करतोय, पण माझ्या हातामध्ये काही नाही आहे. दोघांनाही खूप अस्वस्थ वाटत असतं की कशा पद्धतीने सायलीला थांबवता येईल किंवा कशा पद्धतीने इकडे आता सायलीसोबत पुढे राहता येईल. तोपर्यंत आता इकडे दोघंजणं म्हणजे प्रिया आणि नागराज यांचा दोघंजणं कशा पद्धतीने प्रतिमा डेड झालेली आहे हे रविराज किल्लेदार यांना कसं पटवायचं याबद्दल विचार करत असतात. दोघंही जण आता या सगळ्यामधून काय मार्ग काढायचा, कसा मार्ग काढायचा हे काही कळत नसतं. त्यावेळेला प्रिया म्हणते, चला आपण एक काम करूया, आपण डेड बॉडी शोधूया. त्या डेड बॉडीवरती प्रतिमाची वस्तू शोधायची आहे, ती सुद्धा आपण काहीही करून पहिली शोधली पाहिजे. यावरती नागराज म्हणतो, हो पण त्यासाठी आपल्याला सुमनला घराबाहेर पाठवायला पाहिजे. इथे जोपर्यंत सुमन आहे ना तोपर्यंत ती वस्तू आपल्याला शोधता येणार नाही. प्रिया म्हणते, मग काय करताय, बोलवा तुमच्या बायकोला आणि पाठवा तिला काहीतरी कामाला. काहीतरी कामानिमित्त ती बिझी राहिली ना मग आपल्याला वस्तू शोधायला बरं पडेल. असं म्हणत प्रिया आणि नागराज हे दोघं जण सुमनला बोलवतात. सुमनला बोलवल्यावरती नागराज म्हणतो, सुमन इकडे ये, आम्हाला दोघांनाही कडकडून भूक लागलेली आहे. यावरती सुमन म्हणते, मग काय खायला करू मी तुम्हाला. यावरती नागराज म्हणतो, एक काम कर, मस्तपैकी तवा पनीर कर आणि अळूची वडी कर. अळूची वडी आणि तवा पनीर या दोन्ही गोष्टींना वेळ लागेल, म्हणजे सुमनला या वेळेपर्यंत अडकवून ठेवायला बरं पडेल, म्हणून ह्या दोघांनी रचलेला हा डाव असतो. त्यावरती सुमन म्हणते, तुम्ही सांगताय ना अळूवडी आणि पनीर, तवा पनीर, पण असं ह्या दोन्हीही गोष्टी घरामध्ये नाही आहेत. अळू पण नाही आणि पनीर पण नाही. त्या आणण्यासाठी त्या छोट्या मार्केटला जावं लागेल. यावरती नागराज म्हणतो, मग बरं आहे ना, जा तू त्या मार्केटला जा आणि वस्तू खरेदी करून घेऊन ये बरं. असं म्हणत नागराज आता सुमनला मार्केटमध्ये पाठवतो. सुमन म्हणते, ठीक आहे, आज तुम्हाला दोघांना इतकं खाण्याचं क्रेविंग झालंय ना तर ताबडतोब मी मोठ्या मार्केटला जाते आणि तिकडून ताबडतोब तुमच्यासाठी पनीर आणि आळू घेऊन येते. ते आणल्यावर ती बनवून तुम्हाला पटकन देते. त्यावरती प्रिया म्हणते, चला तुमची बायको तर गेलेली आहे, लवकरात लवकर आपल्याला ती वस्तू शोधायला पाहिजे. असं म्हणत दोघं जण रविराजच्या रूममध्ये येतात. रविराज इकडे नाही आहेत या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी दोघं जण त्याच्या रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावरती तिथे पुन्हा आता सुमन येते आणि ठीक आहे मी निघते बरं का असं म्हणत सुमन निघते. मग हे दोघं जण रविराजांच्या रूममध्ये वस्तू शोधायला जातात. तोपर्यंत आता इकडे खाली सगळेच जण बसलेले असतात. त्यावेळेला आता मुद्दाम सायलीला तिकडून पाठवण्यासाठी काहीतरी बोलायचं म्हणून कल्पना म्हणते, अगं सायली तू काय करतेस, वरती जा ना टेरेसवरती, पापड वाळत घातलेले आहेत ते जरा बघून येतेस का. यावरती सायली म्हणते, आई जाते, मी भाजीला फोडणी आधी देते आणि त्यानंतर जाते. कल्पना म्हणते, नको नको, भाजीचे फोडणीचं आम्ही बघू काय करायचं ते, तू निघ बरं इथून. असं म्हणत कल्पना तिला पाठवण्याचा प्रयत्न करत असते की तू इथून निघ म्हणून. पण त्याच वेळेला सायली म्हणते, मी भाजीला फोडणी घालते. मग विमल म्हणते, ताई अहो भाजीला फोडणी राहू द्या, वरती वारा खूप सुटलाय, सगळे पापड अस्ताव्यस्त पडतील, त्यामुळे तुम्ही पापड आणायला जा. मग सायली म्हणते, ठीक आहे मी पापड आणायला जाते. सायली गेल्यावर अश्विन म्हणतो, काय विमलताई, अगं आत्ता कुठे वारा, काहीतरी काय बोलतेस. यावरती कल्पना म्हणते, असू दे, तिला सायलीला पाठवायचं होतं ना बाहेर, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांच्या ॲनिव्हर्सरीची चर्चा करता येईल, मग काहीतरी कारण तर सांगायलाच पाहिजे होतं. असं म्हणत सगळेजण पुन्हा ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करत असतात. कशा पद्धतीने अर्जुन सायली नसताना काय प्लॅनिंग करायचं हेच सगळ्यांचं चालू असतं. तोपर्यंत प्रिया आणि नागराज रविराज किल्लेदारच्या रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावरती प्रिया आता सगळीकडे अस्ताव्यस्त पसरायला लागते. कल्पना म्हणजे प्रतिमाच्या वस्तू जिथे ठेवलेल्या असतात त्या वस्तूंचं कपाट इकडे तिकडे पसरायला लागते. त्यावरती आता तिला काहीच मिळत नसतं. म्हणजे काय अशी वस्तू घ्यावी की जी वस्तू आपण प्रतिमाच्या डेड बॉडीजवळ ठेवावी, म्हणून ती अस्ताव्यस्त वस्तू पाहत असते. त्यावेळेला नागराज म्हणतो, जरा जपून
लपून, म्हणजे तू वस्तू इकडच्या तिकडे करशील ना, दादाला लगेच कळेल बरं का. यावरती प्रिया म्हणते त्यांना कसं कळणार आहे, त्यांना कसं कळणार आहे की या वस्तू मी हे केल्यात म्हणून. यावरती नागराज म्हणतो तुला माहिती आहे का, म्हणजे असं आहे ना की दादा काय करतो, दरवेळेला जेव्हा दादा इकडे येतो ना त्यावेळेला तो नेहमी प्रतिमा बहिणीच्या वस्तू तिची आठवण आली ना की नेहमी वस्तूवरून हळूवारपणे हात फिरवतो. आत्ता पण का जर तो इकडे आला ना आणि तू वस्तू इकडे तिकडे पसरून ठेवल्यास त्याला लगेच समजेल की कोणतरी इथं आलं होतं आणि वस्तू अस्ताव्यस्त करून गेलेला आहे. प्रिया म्हणते काय, म्हणजे तो हा वस्तू रोज बघतो, मला हे नव्हतं माहिती. नागराज म्हणतो मग. यावर प्रिया म्हणते मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं. नागराज म्हणतो काय सांगायचं होतं. प्रिया म्हणते तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर हा प्लॅन मी केलाच नसता. मला एक गोष्ट सांगा, त्या वस्तू जर का ते रोज पाहत असतील तर रोज पाहत असणाऱ्या वस्तू आपण डेड बॉडीजवळ ठेवल्या, त्यांना कळेल ना की ही तर वस्तू आपल्या घरातली होती, आत्ता कशी काय आली. नागराज म्हणतो हा तर मी विचारच नाही केला, म्हणजे या सगळ्यामध्ये या वस्तू घेऊन आपल्याला चालणारच नाही, हे करून आपल्याला चालणारच नाही. असं म्हणत दोघांना आता जबरदस्त धक्का बसतो की हा प्लॅन तर आपला फ्लॉपच झाला, हा प्लॅन आपल्याला वर्कआउट करताच येणार नाही. मग काय करायचं काय करायचं असा विचार करत दोघं जण अस्वस्थपणे बसलेले असतात. दोघांचं बोलणं चालू असताना इकडे तोपर्यंत चैतन्याला फोन करतो प्रतापचा, कारण ॲनिव्हर्सरीसाठी चैतन्याला बोलवणं हे सुद्धा कंपल्सरी असतं, चैतन्याला बोलवायलाच पाहिजे असतं. म्हणून प्रताप चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्य अरे साक्षी नाही ना आजूबाजूला. यावरती चैतन्य म्हणतो नाही काका, साक्षी आजूबाजूला नाही आहे, काही प्रॉब्लेम आहे का. प्रताप म्हणतो नाही नाही तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, अरे अर्जुन सायलीची ॲनिव्हर्सरी आहे ना, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ती ॲनिव्हर्सरीचं त्यांना आता सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे, पण हे त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे, म्हणून या सरप्राईजबद्दल कुणाला काही सांगायचं नाही आहे, तू त्याचा खास मित्र तर तू सुद्धा साक्षीपासून लपून छपून येशील ना. यावरती मग मात्र लगेचच चैतन्य म्हणतो हो काका तुम्ही काळजी करू नका, मी ताबडतोब तिकडे येईन, फक्त मला साक्षीला चकवा देऊन यायला पाहिजे. यावरती प्रताप म्हणतो हो हो, तू आल्याशिवाय तुझ्या जिवलग मित्राची ॲनिव्हर्सरी कशी पूर्ण होणार, फक्त त्याला काही बोलू नको, हे न अर्जुन सायली दोघांसाठी सरप्राईज आहे. चैतन्य म्हणतो काका तुम्ही काळजी करू नका, मी ताबडतोब तिकडे येणार. असं झाल्यावरती आता मात्र प्रताप फोन ठेवतो आणि म्हणतो चला चैतन्याला फोन करून झालेला आहे, एक एक सगळी कामं करायची आहेत, पण अर्जुन सायलीचं काय करायचं. यावरती कल्पना म्हणते एक काम करू शकतो आपण, अर्जुन ऑफिसला गेला ना की त्याला टिफिनच द्यायचा नाही, त्याला टिफिन दिला नाही की सायली त्याचा टिफिन घेऊन ऑफिसला जाणार, मग दोघं जण पण ऑफिसमध्ये थांबतील आणि आपल्याला सगळी तयारी करता येईल. यावरती मग मात्र लगेचच प्रताप म्हणतो ही आयडिया भारी आहे. अश्विन म्हणतो हो हो मम्मा तुझी ही आयडिया एकदम मस्त आहे. असं म्हणत सगळेजण चर्चा करत असताना सायली आता टेरेसवरचे पापड बघून खाली येते. तोपर्यंत प्रताप म्हणतो अगं कल्पना आज मला उशीर होणार आहे बरं का, मला काही लवकर यायला जमणार नाही, मी जरा उशिरा येईन, ऑफिसमध्ये बरंचसं काम आहे. असं म्हणत प्रताप कल्पनाला मी उशिरा येईन हे सांगत असतो. सायलीला अजूनही डोक्यात काही नसतं की यांचं कसलं प्लॅनिंग चाललंय, त्या दोघांच्या मनात असतं की यांनी बहुतेक आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल संशय घेत आहेत आणि त्याच्याबद्दलच बोलतायत, म्हणून दोघं जण थोडेसे अस्वस्थ असतात. तितक्यात आता अर्जुन विचार करतो काय करू या सगळ्यामध्ये, जर घरच्यांना खरंच सत्य समजलं असेल तर माझं काही खरं नाही आहे, कसं घरच्यांना समजवू, काय करू. अर्जुनला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला प्रिया आणि नागराज हे आता वेगळाच विचार करतात. नागराज म्हणतो तुला माहिती आहे का, म्हणजे ह्या वस्तू वेगळ्या आहेत पण काही वस्तू आहेत ना ज्या दादांनी स्टोर रूममध्ये ठेवल्यात, म्हणजे त्याला खूप आठवण यायची प्रतिमा बहिणीची, मग सारखं तिच्या वस्तू तो पाहत बसायचा, त्यामुळे सारखं वस्तू पाहत असल्यामुळे मग मात्र त्याला खूप आठवण यायला नको प्रतिमा वहिनीची, म्हणून त्यांनीच या सगळ्या गोष्टी स्टोर रूममध्ये आणून ठेवल्या होत्या, म्हणजे रोजच्या बघण्यातल्या गोष्टी वेगळ्या आणि काही गोष्टी स्टोर रूममध्ये ठेवल्या जेणेकरून त्या वस्तू नजरेसमोर आल्यावरती दादाला त्रास होणार नाही आणि त्याच गोष्टी कदाचित त्याच्या लक्षात नसतील आणि त्यामुळे आपण या गोष्टी घेऊन आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. असं म्हणत आता इकडे लगेचच दोघं जण स्टोर रूममध्ये येतात. स्टोर रूममधून दोघं जण एक लाल रंगाचं गाठोड आणतात. हेच ते गाठोड असतं. याच त्या गाठोड्यातल्या वस्तू ज्या प्रतिमाच्या आठवणी सारखं अस्वस्थ झाल्यामुळे रविराजांनी गाठोड्यात भरून ठेवलेल्या असतात.
ते गाठोडं बाहेर आणल्यावरती प्रिया म्हणते उघडा उघडा लवकर, आणि ह्यातली कोणती वस्तू आपण आता प्रतिमाच्या डेड बॉडीजवळ म्हणजे वेगळ्या डेड बॉडीजवळ ठेवून ती प्रतिमा आहे हे सिद्ध करायचं ते बघा बरं, लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. यावरती नागराज म्हणतो हो आपण हे उघडूया आणि याच्यातून महत्त्वाची म्हणजे जी वस्तू आपल्याला वाटते ती वस्तू काढूया. पण इकडे गंमत अशी घडते की या दोघांनी जिला सुमनला फसवून बाहेर पाठवलेलं असतं ती वेंधळी सुमन पैसे घ्यायलाच विसरलेली असते. रिक्षात बसून मोठ्या मार्केटमध्ये जायला तर निघते पण पैसे मात्र विसरते. त्यामुळे सुमन पुन्हा एकदा घरी येते. सुमन घरी येते, रिक्षावाल्याला सांगते दादा तुम्ही इथेच थांबा, मी आले पटकन, मी पटकन येते आणि आता पैसे घेऊन येते. असं म्हणत सुमन पैसे आणण्यासाठी आत येते. सुमन ज्या वेळेला पैसे आणण्यासाठी आत येते त्यावेळेला हे दोघं जण त्या गाठोडं खोलत असतात. तितक्यात तिथे सुमन येते आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं, म्हणजे हे प्रतिमा वहिनींचं गाठोडं आहे ना, तुम्ही या गाठोड्याबद्दल काय करताय, असं म्हणत ती त्या दोघांना रंगे हात पकडते. त्यावरती दोघांची त प प व्हायला लागते. सुमन म्हणते तुम्ही हे गाठोडं का बरं उचललं, हे गाठोडं हे प्रतिमा वहिनीचं आहे आणि रविराज भाऊजींना कळलं ना की तुम्ही हे गाठोडं उचललेत तर काय होईल तुम्हाला कळतंय का, असं म्हणत सुमन दोघांना दटावते. तोपर्यंत अर्जुन खाली येतो आणि तो फोनवरती बोलत असतो आज काही मला ऑफिसला यायला जमणार नाही, तुम्ही मीटिंग अरेंज करून घ्या, आज मी ऑफिसला येणार नाही, मी माझं काम ऑनलाईन करणार आहे. असं म्हणत असतानाच आता मात्र अर्जुन सांगतो सायली मला डबा नको आहे कारण आज मी ऑनलाईन काम करणार आहे. कल्पना म्हणते अर्जुन का, तू आज का जाणार नाहीस. आता अर्जुनला हा प्रश्न एक्सपेक्टेडच नसतो. अर्जुन म्हणतो म्हणजे, यावरती अश्विन म्हणतो दादा तुझी तब्येत बरी नाही आहे का, मी तुला गोळी देऊ का, मग गोळी गेल्यावरती तू ऑफिसला असशील का. आता हे सगळे लोक आपल्याला ऑफिसला जाण्यासाठी इतका का फोर्स करतायत हे काही आता अर्जुनला कळतच नसतं. अर्जुन म्हणतो नाही आज माझी काही मीटिंग नाही आहे म्हणून ऑनलाईन काम होणार आहे आणि म्हणूनच मी घरून काम करणार आहे. आता अर्जुन घरून काम करणार आहे म्हटल्यावरती सॅलीला टिफिन घेऊन कसं पाठवायचं, म्हणजे दोघंही जण इथेच थांबणार, कसं काय मग सगळं मॅनेज करायचं. सगळ्यांना खूप मोठी चिंता पडते. आत्तापर्यंत ठरवलेला प्लॅन फ्लॉप झालेला असतो, म्हणजे या दोघांना बाहेर पाठवण्याचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो. तोपर्यंत सुमन सांगत असते का बरं तुम्ही हे सगळं काढलं, मला ना हे सगळं भीती वाटते. त्यावरती प्रिया म्हणते सुमन काकी अगं ऐक ना, मला माझ्या आईची खूप आठवण आली होती, मला माझ्या आईची आठवण आली ना आणि त्यासाठी मला माझ्या आईच्या काही वस्तू पाहाव्या लागल्या किंवा पाहाव्याशा वाटल्या, तर मला काका म्हटला की तुझ्या आईच्या काही वस्तू आहेत ज्या बाबांनी स्टोर रूमवर ठेवल्यात, म्हणून मी माझ्या आईच्या आठवणी खातर त्या वस्तू बघायला इथे आले. पण तू एक काम करशील का, तू बाबांना काही सांगणार नाहीस ना, प्लीज प्लीज सुमन काकी तू बाबांना काही सांगू नको. सुमन म्हणते अगं मी ऑलरेडी तसंही काय सांगणार नाही, कारण मी काही सांगितलं ना तर रविराज भाऊजी माझ्यावरतीच चिडतील, त्यामुळे मी काही सांगणार नाही आहे. पण तू त्या वस्तू बघ आणि वस्तू बघून ताबडतोब स्टोर रूममध्ये ठेवून दे, उगाचच त्या इकडे तिकडे करू नकोस. यावरती प्रिया म्हणते नाही मी इकडे तिकडे वस्तू बिलकुल करणार नाही, मी या वस्तू ताबडतोब स्टोर रूममध्ये ठेवून देईन, सुमन काकी तू काळजी करू नकोस. असं म्हणत प्रिया सुमनला समजावते. नागराज म्हणतो पण तू इतक्या छोट्या मार्केटमधून लगेच आलीस सुद्धा, हे कसं काय शक्य आहे. यावरती मग मात्र लगेचच इकडे सुमन म्हणते नाही अहो मी छोट्या मार्केटपर्यंत पोहोचलेच नाही, काय करू मी, अहो मी न पैसेच न्यायला विसरले, म्हणून मी रिक्षेवाल्याला बसलेले रिक्षेत त्याला रिक्षा परत फिरवली, त्याला म्हटलं थांब बाबा मी पैसे घेऊन येते, रिक्षेवाल्याला खाली थांबवले आणि मी पैसे घ्यायला आले, अहो मी वेंधळी आहे ना जराशी. यावरती नागराज म्हणतो काय तू आणि वेंधळी, नाही ग मला हे पहिल्यांदाच कळलं तू वेंधळी आहेस ते, तू वेंधळी वगैरे काही नाहीस. असं म्हणत नागराज सुमनची टिंगल टवाळी करतो. सुमन म्हणते आत्ताही थेट जाते, तुमच्यासाठी पनीर आणि आळू घेऊन येते आणि ताबडतोब तुम्हाला बनवून देते. नागराज म्हणतो जा लवकर जा. मग नागराज तिला बाहेर पाठवतो, दार बंद करून घेतो. त्यानंतर प्रिया ते गाठोडं उघडते. एक एक करत सगळ्या वस्तू काढल्या जातात. तर एका बॉक्समध्ये प्रियाला मात्र आता एक सोन्याची चेन भेटते. सोन्याची चेन भेटल्यावरती प्रिया म्हणते ही बघा, ही आपण जर का एखाद्या डेड बॉडीच्या जवळ ठेवली ना तर मात्र आपल्याला ही प्रतिमा आहे हे सिद्ध करता येईल. यावरती नागराज म्हणतो हो ही आयडिया तर बेस्ट आहे, आता फक्त आपल्याला एक बॉडी शोधावी लागेल आणि त्या बॉडीवरती ही चेन ठेवून दादाला दाखवायला लागेल, म्हणजे आपलं काम फुल टू फत्ते होणार आहे. असं म्हणत दोघं जण चर्चा करत असतात आणि दोघांनी आता कपटी प्लॅन करत प्रतिमा गेलेली आहे हे रविराजांना पटवून देण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं.
इकडे रात्रीच्या वेळेला चैतन्याला जाग येते. साक्षीला फसवून अर्जुनच्या ॲनिव्हर्सरीला जायचं असतं. मग साक्षी झोपले का हा अंदाज घेत चैतन्य उठतो आणि इकडे तिकडे पाहतो. साक्षी गाढ झोपेत आहे म्हटल्यावरती चैतन्य उठतो, खाली येतो, आपल्या बाईकवरती बसतो आणि आता जायला निघतो. तोपर्यंत साक्षीला जाग येते. साक्षी विचार करते, इतक्या रात्री चैतन्य कुठे गेला. तिला काही कळत नाही की चैतन्य गेला तरी कुठे, म्हणून ती इकडे तिकडे पाहत बाहेर येते. बाहेर पाहते तर काय, चैतन्य बाईकला टांग मारून चाललेला असतो. साक्षी विचार करते, इतक्या रात्री चैतन्य चालला तरी कुठे, म्हणजे मला काही न सांगता हा असा चालला तरी कुठे. साक्षीला काहीच कळत नाही आणि तिला चैतन्यावरती संशय येतो. तोपर्यंत चैतन्य बाईकवरती बसून निघालेला असतो. इकडे तोपर्यंत आता सगळेजण झोपण्याची तयारी करायला लागलेले असतात. त्यावरती मग मात्र प्रताप म्हणत असतो, चला चला आपण काय करायचं आहे असं म्हणत इकडून आता निघायचं. अर्जुन सायलीला इथून जायला पाहिजे जेणेकरून सेलिब्रेशन करता येईल, म्हणून सगळेजण विचार करत असतात काय करायचं. आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो, चला चला तुमचं काय चाललंय, आपण आता झोपायला जाऊया का, असं म्हणत सगळ्यांना तो झोपायला जायला सांगत असतो. पण झोपायला सगळेजण नामापुरते जातात. त्यानंतर सगळे खाली येतात. सरप्राईज असं म्हणत अर्जुन सायलीला ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज दिलं जातं. दोघांनाही सरप्राईज दिल्यावरती अश्विन म्हणतो, दादा वहिनी तुमच्या मनातली विश मागा. सायली विश मागते, हे घर अर्जुन सर यांना विसरण्याची मला शक्ती दे. त्याच वेळेला अर्जुन विश मागतो की सायली हे घर सोडून कधीही जाणार नाही, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज इथेच संपुष्टात येईल आणि आम्ही कायमचे एकत्र येऊ, असं म्हणत अर्जुन विश मागतो. आता नक्की कोणाची विश पूर्ण होणार, कशी पूर्ण होणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार.